नमस्कार, मी मीनाक्षी नारखे, लेवा यूथ फोरम। आज तुम्हाला या सगळ्या प्रोग्राम मध्ये मी घेऊन आलेली आहे। इथे भरपूर लोकांनी स्टॉल लावलेले आहेत, तर आपण प्रत्येक स्टॉलची माहिती घेऊया। आपण पहिल्या स्टॉलवर आलेलो आहोत, गोदावरी फाउंडेशन जळगाव। इथे गणेश सरोदे सरांची आपण 2-3 गोष्टी बोलणार आहोत। सर, तुम्ही इथे काय रिझन घेऊन आलेले आहात? आपल्या समाजाच्या मुलांना माहिती व्हायला पाहिजे की कुठले कुठले कॉलेज आहेत। जळगाव सारख्या छोट्या शहरात मेडिकल पासून, नर्सरी पासून तर मेडिकल पर्यंत आमच्या गोदावरी फाउंडेशन तर्फे कॉलेजेस आहेत। तर त्याच्यामध्ये नर्सरी ते 12, त्याच्यानंतर 12 नंतर ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, नर्सिंग, त्याच्यानंतर ॲग्री इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, त्याच्यानंतर मेडिकलमध्ये म्हटलं तर MBBS, BHMS, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, हे सर्व प्रकारचे आमच्याकडे कॉलेजेस आहेत। तर तुम्ही अवश्य तर विद्यार्थ्यांनी तिथे येऊन भेट द्यावी। कॉलेजमधून जवळजवळ दरवर्षाला 4 ते 5 हजार विद्यार्थी पास आउट होऊन बाहेर निघतात। आज ते अनेक ठिकाणी उच्च पदांवर आहेत। तर मी म्हणतो की तुम्ही बघावं, आपल्या समाजाच्या मुलांना याचा फायदा होईल। किती गोष्टी या इन्स्टिट्यूट मध्ये आहे, पण आपल्याला त्या गोष्टींची माहिती नाही आहे। तर दादा, तुम्ही हाच का निवडला, म्हणजे हाच एरिया का निवडला, किंवा लेवा यूथ फोरमच तुम्हाला असं का वाटलं की इथे येऊन मी माहिती देऊ शकतो? आपल्याला समाजाचं काही देणं लागतं मॅडम, त्याच्यासाठी समाजासाठी थोडाफार असं आमच्या सरांचं प्रामाणिक मत असतं नाही, डॉक्टर उल्हास पाटील सरांना, तर त्यांच्या नुसार आम्ही थँक्यू।